सामना सुरू होतोय. दुसरा सामना आजच्या रजनीमधला आयुष्य इलेव्हन झिराड विरुद्ध विघ्नहर्ता झिराडपाडा यांच्यामध्ये दुसरा सामना असणार आहे. पहिला चेंडू यावेळेला सरळ फ्लिक केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत आणि खणखणीत चौकार. सामना जर आपण पाहिला तर आजच्या रात्रीमधला दुसरा सामना आयुष्य इलेव्हन झिराड विरुद्ध विघ्नहर्ता झिराडपाडा यांच्यामध्ये ओमकार पाटील विरुद्ध अभिषेक नाईक अशी लढत या ठिकाणी सुरू होते. ओमकारच्या हातात चेंडू. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसऱ्या चेंडूवरती सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आडव्या बॅटने उत्तुंग षटकार. शंभरवा षटकार हा अभिषेक नाईकच्या बॅटमधून येतोय. झिराड प्रीमियर लीग मधला हा 100वा षटकार आपण पाहिला. अभिषेकने ठोकला आणि 6 धावेच्या आधारे धावसंख्या एकूण 10 वरती पोहोचले. जिथे आतापर्यंत आपण पाहिले तर 3 चेंडूंचा खेळ संपलाय. आयुष्य इलेव्हन झिराड विरुद्ध विघ्नहर्ता झिराडपाडा यांच्यामधला मॅच इथे सुरू झालाय. टॉस जिंकला प्रथमतः आपण बघतोय ओमकारने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि इथे प्रतिस्पर्धी या संघाला आमंत्रित केलं ते बॅटिंगसाठी. अभिषेक आणि त्याच्या साथीला आपण बघतोय सलामवीर मनीष भोईर हे सलामीची जोडी मैदानात उपस्थित आहेत. मनीष भोईर आणि अभिषेक नाईक. पुढचा चेंडू चौथा. यावेळेला आपण पाहतोय चेंडू वाईड येतोय. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावरती एकूण धावा लागतात त्या या वाईडच्या माध्यमातून 11 धावा धावफलकावरती लागल्यात. ओमकार पाटील पुन्हा एकदा. यावेळेला चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात. फलंदाज अभिषेक नाईक. बॅक टू द पॅव्हलियन. बिग विकेट. ते फक्त 11 धावा धावफलकावरती लागल्या असताना पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिला बॅट्समन अजून सुद्धा येत नाहीये. बघा लवकरात लवकर या. जो आउट झालेला बॅट्समन अगदी बाउंड्री लाईन वरती पोहोचलाय आणि दुसरा बॅट्समन अजून सुद्धा येत नाहीये. आपल्याला टाइम नुसार आपण बाद सुद्धा केलं जाईल. आपण त्वरित मैदानामध्ये उतरायचंय. जसं नियोजन आपण त्या ठिकाणी करायचं. आज 13 मॅच आहेत याचा विचार करा आणि लवकरात लवकर आपण मैदानात यायचं आहे. 15 मिनिटाचा वेळ आपण सुरू केलेला आहे. तो सुरू आहे याची सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे. पहिला विकेट मिळवलाय. पहिली सफलता मिळाली आपण पाहतो या ठिकाणी. या मॅच मध्ये ओमकारला पहिला विकेट मिळतोय. अभिषेक चांगली सुरुवात जरूर केली होती. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आला होता परंतु त्यानंतर या ठिकाणी तो बाधून परतलाय. नवीन फलंदाज मैदानात येतोय. यावेळेला योगेश नाईक उजव्या हाताचा फलंदाज. या खेळाडूंनी पर्व पहिला अत्यंत जबरदस्तरित्या केलं होतं. पहिल्या पर्वामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. गोलंदाजी केली होती. असा हा फलंदाज आपण बघतोय. पहिल्या चेंडूवरती झेल सुटतोय विकेट किपरच्या हातातून आणि जीवनदान मिळालाय तो प्रसाद नाईकला. योगेश नाईकला. योगेशची कामगिरी आपण पर्व पहिल्यामध्ये पाहिली होती. यावेळेला जीवनदान मिळालंय आणि त्यामुळे आपण बघतोय चेंडू संपले ते आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावरती. यावेळेला फ्लाइट एट होता. चेंडूला स्ट्रेट बॅटने खेळलाय. मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती फिल्डिंग करतोय. तोपर्यंत 1 धावेच्या सहायतेने धावसंख्या एकूण 12 वरती गेले. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलंय जे आपण या मॅच मधलं पाहिलं. पहिल्या सत्रामधून ओमकार पाटीलने 1 विकेट मिळवली. 1 सफलता मिळवली आणि त्या ठिकाणी 12 धावा खर्च केल्या. पंचांचा काय इशारा येतोय?
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं पहिलं षटक टाकलं कॉमेंट्री बॉक्स एंड कडून व्यासपीठाच्या एंड कडून पहिलं षटक हाताळलं होतं ओमकारने. दुसऱ्या षटकासाठी आता एंड बदली होईल, दुसऱ्या एंडने गोलंदाजी होईल जिथे विघ्नहर्ता मंदिर एंड कडून गोलंदाजीसाठी तयार होतोय. गोलंदाज यावेळेला आपण पाहतोय तो आयुष्य 11 झिराट या संघाचा. षटक नंबर पहिलं प्रगती पथावरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय प्रथमेश थरे. प्रथमेश प्रकाश थरे या मॅच मधून दुसरं षटक घेऊन येतोय. फिल्डिंगची सजावट आपण पाहिली तर पावलपेच्या षटकानंतर फिल्डिंग पांगवलेली आहे, फैलावलेली आहे फिल्डिंग आपण बघतोय. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना जर पाहिली तर शॉर्ट पॉईंट आहे, एक क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्ड मॅन वरती आहे, एक क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर शॉर्ट गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक, एक फाईन लेग वरती 4 क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहिले तर सिंगल सेव्हिंगसाठी आहेत. आहा काय सुरुवात अप्रतिम. गुडलान स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर चेंडू खूप चांगली उचली घेतोय. सरळ विकेट किपरच्या हातात गेलाय चेंडू. मातीच्या विकेटवरती नॅचरल विकेटवरती खूप चांगला चेंडू पडलेला आपण पाहतोय जेथे योगेश या चेंडूवरती बीट झालाय. स्कोरवर पाहिला तर आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती 7 चेंडूंचा खेळ संपलाय. जेथे नवीन यूट्यूबला जे प्रेक्षक जोडले असतील त्यांच्या माहितीसाठी आयुष्य 11 झिराट विरुद्ध विघ्नहर्ता झिराटपाडा हा मॅच आपण बघतोय. ओमकार पाटील विरुद्ध अभिषेक नाईक यांच्यातली ही लढत. पुढचा चेंडू यावेळेला ठोकलाय चांगल्या पद्धतीने कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जाईल. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू फिल्डिंग करतोय. 1 धाव मिळेल योगेशला आणि एका धावेच्या सहाय्यतेने धावसंख्या एकूण वाढतोय ती म्हणजेच 13 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक नंबर दुसरं प्रगती पथावरती पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे जेथे पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय बॅटिंग आली होती अभिषेकला आणि त्यावेळेला त्याचा विकेट गमावलाय आणि एकूण 13 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजी मार्कवरती आपण प्रथमेश थरेला पाहतोय. षटक दुसरं हाताळतोय या ठिकाणी आपण पाहिलं तर विघ्नहर्ता मंदिर एंड कडून. आहा पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू बॅटची एज सरळ विकेट किपर ओमकार पाटीलच्या हातात जाईल. मनेश भोईर बॅक टू द पॅव्हलियन. नाही बघा खेळाडू बाउंड्रीवरती पोहोचलाय, आपल्या पॅव्हलियन मध्ये पोहोचलाय तरी सुद्धा खेळाडू येत नाही आहे. नवीन फलंदाज लवकर पाठवायचे आहेत. 13 सामने आहेत, आम्ही मगाचपासून ओरडतोय 13 सामने आहेत बघा विचार करा. जे पहिले 2 ते 3 खेळाडू असतील जे फलंदाज असतील त्याने आपण रेडी राहायचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये उपस्थित होतोय. 2 फलंदाज बाद झालेत. अभिषेक बाद झाला, त्यानंतर मनेश बाद झाला आणि धावफलकावरती फक्त धावा लागल्यात. त्या आतापर्यंत 13 धावा. जिथे पहिलं सत्र सुरू आहे दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिला तर विकेट मिळाली आहे. खूप चांगली विकेट जेथे प्रथमेश थले गोलंदाजी मार्कवरती आणि त्याने मात्र ब्रेक थ्रू दिलाय. मनेश भोईर सारखा एक अनुभवी फलंदाज जो होता यावेळेला माघारी पाठवलाय. नवीन फलंदाज मैदानात उपस्थित होतोय. यावेळेला फलंदाज असेल तो म्हणजेच मनीष म्हात्रे. पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू गुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा उचली घेतोय. उजव्या एसटीच्या बाहेरून चेंडू पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये आलाय. चेंडूचा मारा जर आपण पाहिला तर उजवी एसटी आणि उजव्या एसटीच्या बाहेर ठेवलाय. खूप चांगली गोलंदाजी करतोय. जो कालचा मॅच तो खेळला होता आणि त्यानंतर खूप चांगला अनुभव या नाईट क्रिकेटचा त्याला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी तारीफ करावी लागेल यावेळेला प्रथमेशची. पुढील चेंडू पुन्हा एकदा राईट अप ओव्हर द विकेट. याही वेळेला फलंदाज बीट होतोय. चेंडू गेला यावेळेला कार्पेटच्या माध्यमातून गलीमध्ये. धाव मात्र कुठलीही नाही आहे. स्कोरबोर्ड जैसे ते या मॅच मध्ये आतापर्यंत आपण जर पाहिले तर चेंडू आतापर्यंत झालेत 11 चेंडू आणि धावसंख्या धावफलकावरती लागते ती 13 धावा. 2 बाद 13 अशा अडचणीमध्ये आलाय संघ आपण पाहतो तो म्हणजेच अभिषेक नाईक संघ. नाईकचा विघ्नहर्ता झिराटपाडा. यावेळेला थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर होता, चेंडू सोडून दिला होता. त्याच वेळेला आपण पाहिला वाईड येतोय. अतिरिक्त धाव वाढेल. अतिरिक्त धावेच्या माध्यमातून धावसंख्या एकूण पोहोचते ती म्हणजे 14 वरती. प्रथम फलंदाजी करताना विघ्नहर्ता झिराटपाडा हा संघ या ठिकाणी पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा धावफलकावरती लागतो. प्रथमेश थलेची गोलंदाजी आपण पाहतोय जेथे 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि या 5 चेंडूंच्या मध्ये त्यांनी धावा खर्च केल्या त्या फक्त 2 धावा. 1 वाईडची धाव होती. अंतिम चेंडू प्रथमेशचा.
यावेळेला उडवलाय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून उत्तुंग बिग हाय अँड हँडसम छक्का. आज बैलगाडा शर्यत आपण पाहिली आवाज 15 मध्ये स्वर्गीय श्रीनिवास भगत यांच्या स्मरणानिमित्त ही बैलगाडी शर्यत पाहिली आणि पुन्हा एकदा फायनल सम्राट ठरला तो म्हणजेच मिलिंद पडवल किहिम ग्रामपंचायतचे उपसरपंच बैलगाडी सम्राट ज्यांनी पुन्हा एकदा फायनल वरती कब्जा केला. द्वितीय क्रमांकाचा मानकरी श्रीनिवास भगत आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी अर्थात अमित नाईक यांची गाडी फायनल मध्ये आलेली होती. त्यामुळे खूप सुंदर गीत या ठिकाणी पेश करतो डीजे मास्टर. महेश मात्रेच्या हातात चेंडू दिलाय. षटक नंबर 30 प्रगती पथावरती कॉमेंट्री बॉक्स एंड कडून तो गोलंदाजी करतोय. फिल्डिंगची सजावट आपण पाहिली तर तशीच आहे. या ठिकाणी एक शॉट फाईन लेग, एक शॉट थर्ड मॅन, एक गली, एक पॉइंट 30 गजच्या दायऱ्यामध्ये बाकीची संपूर्ण फिल्डर हे बाउंड्री लाईन वरती. पहिला चेंडू बॅटचा मोठा एज. आणखीन एक फलंदाज योगेश नाईक बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज बाधून परतला. जेथे 3 फलंदाज तंबूच्या आसरेला पोहोचलेले आपण बघतोय. 3 फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती या मॅच मध्ये जर पाहिले तर अभिषेक नाईकच्या संघाची विघ्नहर्ता झिराडपाडा या संघाची 20 धावा धावफलकावरती लागल्यात. सफलता मिळाले यावेळेला महेश मात्रेला. गावदेवी झिराड संघाकडून बराच कालखंड ज्या खेळाडूने गाजवला तो म्हणजेच महेश मात्रे आज या मॅच मध्ये ओमकार पाटीलच्या नेतृत्वाखाली खेळतोय. ओमकार पाटीलची टीम जर आपण पाहिली तर आयुष्य 11 झिराड या संघाच्या मध्ये तो प्रतिनिधित्व करतोय. परंतु गावदेवी झिराड संघासाठी या खेळाडूने केलेली कामगिरी पाहता संपूर्ण अलिबाग तालुका या खेळाडूला ओळखत असेल. असा हा अर्थात गोलंदाज महेश मात्रे गोलंदाजी मार्कवरती आहे. राऊंड विकेट मारा केला. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली. त्याच वेळेला शॉर्ट अँड गोल्डन चेंडू होता. सरळ विकेट किपरच्या हातात एच गेली आणि योगेश नाईक सारख्या आक्रमक आणि विस्फोटक फलंदाजाला त्याने बाद केलाय. षटक नंबर 30 चेंडू नंबर 2 गोलंदाज महेश मात्रे गोलंदाजी मार्कवरती. समोर ते असेल फलंदाज निखिल गुरव. विस्फोटक असा फलंदाज आहे. यावेळेला फटका फसलाय. चेंडू हवेत मात्र निर्मनुष्य क्षेत्रामध्ये चेंडू पडलाय. प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर केली होती फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने परंतु त्याच दरम्यान दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतोय निखिल गुरव आणि आपलं खातं खोलतोय. 2च्या आधारे धावसंख्या एकूण पोहोचते ती म्हणजेच 22 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक नंबर 30 प्रगती पथावरती. मागील सामन्याचा जर विचार केला तर 45 धावा आजच्या रात्रीमध्ये पहिल्या मॅच मध्ये झाल्या होत्या. सामना चेस झाला. कालचा सुद्धा पहिला मॅच आपण जर बघितला तर पहिला मॅच चेस झाला होता आणि त्यानुसार आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये सुद्धा पहिला मॅच चेस झालेला आपण पाहिला. यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक विकेट किपरच्या हातात जाईल. दुसरा बळी महेशने या मॅच मध्ये या षटकामध्ये मिळवलाय आणि फलंदाज बांधून परतलाय निखिल गुरव. झिराड गावातल्या सुद्धा बऱ्याचशा बैलगाडी त्या मैदानात उतरल्या होत्या. गुल्लाल नक्की झिराड गावामध्ये पण सुद्धा आला असेल परंतु गुल्लालच खूप सारा प्रेक्षक त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला आणि
आनंद आज जर पाहिला तर बैलगाडा शर्यतीमध्ये खूप सारा होता. महेश मात्रेने या ठिकाणी दुसरा विकेट मिळवून दिलाय. अनुभव काय असतं, आज रक्ताचं पाणी मैदानावरती करणारा हा गोलंदाज या मॅच मध्ये पर्व तिसऱ्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी करतोय. ज्याते 2 विकेट त्याने आतापर्यंत मिळवल्यात. या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 2 धावा खर्च करून महेश मात्रे खूप चांगली गोलंदाजी करतोय. नवीन आलेला फलंदाज मैदानात मध्ये असेल तो म्हणजेच विजय राणे. नवीन फलंदाज विजय राणे मैदानामध्ये स्ट्राईक वरती असेल आणि त्याच वेळेला चेंडू नंबर 14 महेश मात्रे राऊंड विकेट पुढील चेंडू. यावेळेला आडव्या बॅटने चांगला पुल केलाय. चेंडू सीमा रेषा पलीकडे 1 बाउन्स 4 रन. पिच पद्धतीचा चेंडू त्याला बनवून खेळला अक्षरशः आणि सरळ स्क्वेअर लेगच्या बाहेर जेथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून त्यांनी प्रयत्न जरूर केला होता परंतु त्याच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे. यावेळेला उजव्या एसटीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू आपण बघतोय. चेंडूचा पाठलाग जरूर केला होता. थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन त्याला कव्हरच्या रिजन मध्ये खेळायचा होता. मात्र चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क होत नाहीये. चेंडू डॉट गेलाय. 5 चेंडूंचा खेळ संपतोय आतापर्यंत. या ओव्हर मधून 6 धावा खर्च करून 2 विकेट प्राप्त केल्यात. यावेळेला चांगला फटका आहे. चेंडू सरळ 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून रितेशच्या बाजूने सीमारेषा पलीकडे लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. तीस धावा धावफलकावरती लागल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावांच्या सरासरीने 30 धावा धावफलकावरती लागलेल्या आपण पाहतो. जिथे 3 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला पोहोचलेले आहेत. अत्यंत सुंदर बॅटिंग, अत्यंत खूप चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये आपण बघतोय. दोन्ही बाजूने अटोकाट प्रयत्न. या मॅच मध्ये आम्हाला जिंकायचं आहे आणि पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला खेळायचं आहे अशा उद्दिष्टाने दोन्ही संघ या ठिकाणी खूप चांगला खेळ करतात. 100% देण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडू करतोय. नवीन फलंदाज मैदानात रितेश राऊत गोलंदाजी मार्गवरती विघ्नहर्ता मंदिर एंड कडून राईट ऑफ ओव्हर द विकेट. पहिला चेंडू खूप चांगला आहे. गोल्डन स्पॉट वरती पडल्यानंतर चेंडू आपण बघतोय खूप चांगली उचली घेतोय. मातीच्या विकेट वरती अगदी स्लो आलाय चेंडू. ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं की फलंदाजाने विचार केला होता थोडा फास्टर वन येईल आणि त्याच वेळेला चेंडू स्लो आलाय. उंची सुद्धा खूप चांगली होती. चेंडू डॉट गेलाय. दुसरा चेंडू. यावेळेला फुलर लेन्स टाकण्याचा प्रयत्नात होता. थोडा फास्टर वन करण्याच्या प्रयत्नात चेंडू जातोय ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईडच्या आधाराने 1 धावा संख्या वाढेल. एका धावेच्या आधाराने धावसंख्या वाढतोय. ती 31 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 बाद 31 जे ते प्रथम फलंदाजी करणारा संघ आहे तो म्हणजेच विघ्नहर्ता झिराटपडा. यावेळेला चांगला फटका आहे. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात कव्हर रिजन मध्ये. आणखीन एक चौथा फलंदाज मनीष बॅक टू द पॅव्हलियन. पाच फलंदाज बाद झालेत बघा. या ठिकाणी अर्धा संघ गारद केलेला आहे. या मॅच मध्ये चौथ्या षटकामध्ये रितेश खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी बॉलिंग करतोय परंतु नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये येतोय तो म्हणजेच राकेश पवार.
रितेश राऊतचा पुढचा चेंडू यावेळेला फुलर लेन टाकला होता, पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय, पंच हात रुंद करून या चेंडूला वाईड दर्शवतात. आतापर्यंत दुसरा वाईड येतो या ओव्हरमधून. वाईडच्या आधारे धावसंख्या वाढतोय. धावफलकावरती एकूण 32 धावा लागल्यात, जेथे चौथं आणि अंतिम षटक सुरू आहे रितेश राऊतचं. यावेळेला खूप चांगला चेंडू वाईट यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात या चेंडूला आपण जर बघितला तर डॉट येतोय. 200 वा डॉट मगाशी आपण पाहिला होता. 101 वा षटकार सुद्धा गेला होता, परंतु 200 चेंडू आतापर्यंत या स्पर्धेमध्ये डॉट टाकलेले आहेत, निर्धाव टाकलेले आहे. पुन्हा एकदा आणखीन एक अत्यंत सुंदर खूप चांगली लाईन घेतले. बघा मगाचपासून आपण बघतोय 2 वाईट टाकलेत उजव्या यष्टीच्या बाहेर, परंतु बाकीच्या चेंडूवरती डॉट सुद्धा केलेले, निर्धाव केलेले. खूप चांगली गोलंदाजी होतो यावेळेला रितेशची. पुढील चेंडू यावेळेला मात्र फटका बनवलाय. चेंडू खूप वेळ हवेत, सरळ काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर गगनभेदी गगनचुंबी षटकार. व्हेरी मच. 38 धावा धावफलकावरती लागल्या, जेथे अजून या ओव्हरमधून चेंडू शिल्लक असतील. 1 टू गो, शेवटचा चेंडू असेल आणि 38 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या मॅच मध्ये 45 धावांचं आव्हान होतं, सामना चेस झाला होता. या मॅच मध्ये आतापर्यंत 38 धावा. चेंडू हवेत, रितेश चेंडू खाली, आणखीन एक फलंदाज. बॅक टू द पॅव्हलियन. चिराग एंटरप्राइजेशन आणि निहार 11 झिराटपाडा या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करेन, आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचं. चिराग एंटरप्राइजेशन आणि निहाल 11 झिराटपाडा या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करेल, आपण टॉस करण्यासाठी इथे उपस्थित व्हायचं आहे. लगेच या, विलंब अजिबात करू नका. जेथे 38 धावा धावफलकावरती लागल्यात. 39 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. कालच्या मानाने जर आपण विचार मैदानामध्ये केला तर ड्यू फॅक्टर खूप जास्त आहे, दवाचा इफेक्ट जास्त दिसतोय आणि त्यामुळे पहिल्या मॅच मध्ये 45 धावा झाल्या, दुसऱ्या मॅच मध्ये 38 धावेवरती प्रतिस्पर्धी संघाला रोखलं गेलं. ओमकारने केलेली रणनीती, त्याने केलेले प्लॅनिंग या ठिकाणी सक्सेस झाले आणि त्यामुळेच विकेट सुद्धा खूप चांगल्या मिळाल्या. तब्बल 6 विकेट या मॅच मध्ये त्या ठिकाणी गोलंदाजांनी प्राप्त केल्या आणि या मॅच मध्ये फक्त 38 धावांचं लक्ष ठेवता आलेलं आहे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. या ठिकाणी मी विनंती करेन अभिषेकला, आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या, कुठलाही विलंब या ठिकाणी करू नका. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आलेत. या एका ठिकाणी अर्पित वैद्य असेल, दुसऱ्या बाजूला आपण ऋषिकेश पाटीलला पाहणार आहोत. दोन्ही संघांचा नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी होईल आणि नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मी सन्माननीय मान्यवर राजनजी भिशे यांना विनंती करतोय. चला राजन भिशे, चला मॅच फिल्डिंग लावून घ्या. अभिषेक, आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. सन्माननीय राजनजी भिशन साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करतोय. दोन्ही तरुण आहेत, युवा खेळाडू आहेत आणि त्यांच्यामधली एक जबरदस्त झुंज आपल्याला या मॅच मध्ये बघायला मिळेल. जेथे राजनजी भिशे आज या स्पर्धेचा टॉस करतात, या मॅचचा टॉस करतात. ऋषिकेश पाटील आणि अर्पित वैते हे दोन्ही कॅप्टन अगदी तरुण आहेत, युवा आहेत आणि कॉल फॉर ऋषिकेश पाटील नेहमीच कॉल करण्यासाठी उत्सुक असतो. शापा कॉल आणि टॉस विन. अभिनंदन. या ठिकाणी ऋषिकेशने टॉस जिंकलेला आहे. काय घेणार, कुठला निर्णय असेल आज? आज सुद्धा आम्ही पहिली फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. प्रतिस्पर्धी संघाला किती धावापर्यंत रोकाल आज? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू, कारण त्यांच्या फलंदाजी जाम मोठी आहे, स्ट्रॉंग आहे, त्यामुळे कमीत कमी धावांचा रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच दोन्ही तरुण आहेत खेळाडू आणि तुमच्या रणनीती वेगळ्या वेगळ्या असतील. अगदी आपल्या इथे आपण बघतोय अर्पित वैद्य. अर्पित वैद्य, तू टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असतास? मी
मी सुद्धा फिल्डिंग घेतली असते. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला असता असं तो म्हणतोय, परंतु आता तुमचं टार्गेट किती असेल? कारण आता या 2 मॅचमध्ये आपण बघितलं तर 45 झाल्या, सामना चेस झाला, 38 झाल्यात, अगदी कमी धावा आहेत. तर तुमचा टार्गेट किती असेल? आम्ही पण 55-60 करायचा प्रयत्न करू. 55 ते 60 धावांचा आव्हान ठेवण्याचा प्रयत्न करतील. वेल्डन दोघांना सुद्धा शुभेच्छा देतोय. दोन्ही तरुण कॅप्टन या ठिकाणी असणार. एक वेगळा प्लॅनिंग दोघांच्या मध्ये असेल, कारण युवा आहेत, कॅप्टनशिप करण्याचा त्यांचा अनुभव कमी आहे, परंतु इथे या मॅच मध्ये एक उत्कृष्ट कामगिरी करून सामना जिंकून देण्याची कॅपॅसिटी ऋषिकेश आणि अर्पित वैद्यमध्ये नक्कीच असेल आणि ते जरूर मैदानात करतील. तोपर्यंत पुन्हा एकदा मॅचसाठी आपण वळूया, जेथे एक जबरदस्त घमासान युद्ध सुरू होईल, जेथे अभिषेक नाईक विरुद्ध ओमकार पाटील. जाऊया यश मागावच्या साथीने क्रीडांगणावरती. थँक्यू सो मच संजय म्हात्रे सर. पुन्हा एकदा आपण वळत आहोत मॅचकडे. विराट प्रीमियर लीग 2025 काय जबरदस्त या सामन्यांचा थरार आपण याची डोळा अनुभवणार आहोत. आज ही स्पर्धा आपण बघितली, कालची रात्र अक्षरशः गाजवली होती. प्रत्येक खेळाडूने आज आपण बघितलं मैदानावरती आपल्या संघ मालकाला, आपल्या टीमला जिंकवण्यासाठी जगदोजहद मैदानावरती केली सुद्धा होती. 38 धावांचं या ठिकाणी आपण बघितलं आव्हान आहे. 39 करायच्यात. 39 रन्स रिक्वायर्ड इन जस्ट 24 डिलिव्हरीज. फॅन्टॅस्टिक मॅच. सामन्याला सुरुवात करतोय. प्रेक्षकांची गर्दी आहे, त्यानंतर ग्रामस्थ सुद्धा आपण त्याच बहुसंख्येने बघत आहोत. आणि त्या पद्धतीने आपण बघितलं शिमग्याचा सण आपल्या या महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. प्रदेश सामन्याकडे वळणार आहोत आपण. रितेशला आपण बघत आहोत. रितेश राऊत एका बाजूला आणि प्रथमेश सळे ही जोडी मैदानावरती आज जर पाहिली ना तर त्यांच्याकडे कॅपॅबिलिटी फार मोठी आहे, फार मोठी क्षमता ते ठेवत असतात. 39 करायच्यात. 39 रन्स रिक्वायर्ड. मॅचला करूयात सुरुवात. आर यू रेडी फॉर दिस? पहिला षटक अभिषेक नाईकच्या माध्यमातून येतील. स्ट्राईक वरती प्रथमेश. पहिला चेंडू अभिषेक नाईकचा. तर पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आपण बघितलं तर विकेट मैदानावरती आली. टेक अ बिग ब्लो फॉर दिस. गोल्डन डकचा शिकार. कम ऑन डीजे मास्टर. प्रत्येक बघ या मॅच मध्ये 39 करायचे. सन्माननीय संघ मालक आहेत या संघाचे अमोलजी सुरवसे यांच्या माध्यमातून पारदर्शक आले. प्रत्येक षटकारास 500 हे अनाऊन्स करण्यात एक महत्वाची विकेट मैदानावरती गमावलेली आपण बघितली. आणि प्रथमेश जो या सामन्यामध्ये शेवटपर्यंत टिकला असता, किंबहुना 39 धावा इट्स नॉट अ बिग टोटल, कारण याच मैदानावरती आपण जेव्हा 62-63 धावा बनताना बघितल्यात, कालच्या रात्रीमध्ये आपण 80 धावा सुद्धा पाहिल्या. त्यामुळे जर आपण विचार केला लो स्कोरिंग मॅच सुरुवातीपासूनच बघायला मिळाली. अभिषेक नाईकची गोलंदाजी हा चर्चेचा विषय राहिला या मॅचमध्ये. त्याने आतापर्यंत केलेली बॉलिंग त्याला मिळाली सफलता. बॅटर जेव्हा मैदानावरती आलाय ना, अभिषेक पुन्हा तयार आहे. या चेंडूवरती या ठिकाणी आपण बघत आहोत वेट फॉर अंपायर डिसिजन. हा चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहिला तर मात्र निर्धाव घोषित केला गेलाय. यावेळेसचा फटका बघा. गॅप शोधली होती, रूम बनवली होती, त्यानंतर चेंडू ट्रॅव्हल करतोय पॉइंट क्षेत्रामध्ये. डीप पॉइंट पर्यंत मजल मारली होती चेंडूने. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र या ठिकाणी धावा 2 अर्जित केल्या. प्रत्येक धाव महत्वाची आहे या सामन्यामध्ये. जर तुम्हाला जिंकायचं ना, इच अँड वन रन इज इम्पॉर्टंट इन दिस मॅच. उद्याचा दिवस काही विशेष असेल. आपल्या सर्वांचा अज्ञान, अंधकार, अहंकार त्या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये जाळून राख करा. नवी सुरुवात करा. उद्याची नवी उमेद घेऊन नवीन कार्याला नक्कीच तुम्ही सुरुवात करू शकता, कारण हिंदू संस्कृतीमध्ये अशा अनेक सण आहेत. पण त्यामधील उद्याचा एक महत्वाचा सण होलिका दहन. पहिलं षटक मैदानावरती अभिषेक नाईक या मैदानावरती आला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आहे. राऊंड विकेट. मॅचची कडा होती. लिडिंग एज. पाठीमागे शॉर्ट थर्डमॅन उभा होता. कॅच मैदानावरती आली असती ना तर आता मात्र संपूर्ण दबाव या ठिकाणी समोरच्या संघावरती, बॅटिंग करणाऱ्या संघावरती आला असता. मात्र ज्या बरोबरीने आपण जर विचार केला, काही गोष्टी नशिबामध्ये सुद्धा असाव्या लागतात असं म्हणूयात येते.
पहिलं षटक मैदानावरती आलाय, धाबा धावफलकावरती बनल्या गेल्यात, त्या म्हणजे धाबा 3. शॉट थर्डमॅनला आपण बघत आहोत, या ठिकाणी तैनात आहे. शॉट फाईन लेग आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये एक शॉट बॅकवर्ड पॉईंट सुद्धा आपण बघत आहोत. तर या चेंडूवरती वेट फॉर अंपायर डिसिजन वाईड आलाय. धावफलकावरती अतिरिक्त धाव येईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमाचा अवलंब येथे केला जाईल. पहिलं षटक मैदानावरती प्रगतीपथावरती असताना आतापर्यंतचा खेळ जर बघितला ना आपण तर धावा मैदानावरती आल्यात, त्या म्हणजे 4 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं षटक मार्गस्थ आहे. अभिषेक नाईक जेव्हा मैदानावरती आलाय त्याच्या गोलंदाजच्या या स्किलफुलने सर्वांची मनं जिंकलीत. फटका चांगला खेळलाय. रितेश राऊत गॅप शोधतोय. मिड विकेट त्या ठिकाणी तैनात आहे. धाव घेण्याचा प्रयत्न येथे केला जाईल. एका धावेला कन्वर्ट करायचा आहे. या मॅच मध्ये घाई गडबड आणि घोटाळा. धावा 2 पूर्ण केल्यात. काय जबरदस्त रित्या ते आपण बघत आहोत. आज जर आपण पाहिलं ना प्रत्येक षटकारासाठी सन्मान्य संघ मालक अमोलजी सुरवसे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आमच्यापर्यंत आलंय. त्यामुळे रितेश राऊत आणि त्यांच्या समवेत खेळत असताना विघ्नेश तळेला फार मोठी सुवर्ण संधी आहे. तो अलिबागमध्ये पैसा उडतो तो तुम्हाला खेचता आला पाहिजे. हा चेंडू खराब होता. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत जरूर येईल. हा चेंडू वाईड आहे. पडल्यानंतर ऑफ्टिकच्या खूप बाहेर जाणारा चेंडू होता. वेल लेफ्ट मी म्हणेन. रितेश राऊत एक जबरदस्त बॅट्समन आहे. बॅटिंग करत असताना सुरुवात त्याने केली होती, मात्र ॲज अ बॉलर म्हणून त्याने स्वतःला सिद्ध सुद्धा केलं. या मॅच मध्ये जेव्हा 39 करायच्यात पहिलं षटक मार्गस्थ आहे. अभिषेक नाईक राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेचा फटका खेळण्यासाठी केले प्रवृत्त. कॅच झाली तर मैदानावरती मॅच मध्ये येतील. काय महत्वाची विकेट आली. कमॉन डीजे मास्टर. विकेट नंबर षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपलंय. 7 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. काय जबरदस्त गोलंदाजी केली अभिषेक नाईकने. संघाचा कॅप्टन आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट हियर. या ठिकाणी आपण बघितलं तर कॅप्टनने सुरुवात करत असताना समोरच्या या संघाचे धाबे दणाणलेत, कारण आतापर्यंत 2 विकेट गेल्या. 7 धाबा धावफलकावरती. मॅच ऑन आहे प्रितेश कडे. अजून 3 षटकं मैदानावरती येतील. 18 चेंडू बाकी आहेत. 32 करायच्यात. 39 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना या मॅच मध्ये सुद्धा आपण बघितलं दोन्हीही संघ मैदानावरती जेव्हा लढतात. आता ओमकार पाटील या मैदानावरती उतरलाय. यंदाच्या वर्षी मग रायगड प्रीमियर लीग स्पर्धा असू देत, अनेक स्पर्धा असू देत, जिथे ओमकार पाटीलला आपण बघितलं. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण बघतोय ओमकार पाटील. स्ट्राईक एंड वरती विघ्नेश आहे. आज संधी असेल विघ्नेश कडे, कारण आज विघ्नेशला खेळावं लागेल. 32 धाबा या मैदानावरती त्याला बनवायच्यात. इराट गावाने अनेक खेळाडू निर्माण केलेत. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपण त्यांना पाहिलं. त्यामधील एक ओमकार पाटील. यावेळेचा फटका बघा. ऑस्ट्रोनेशिंग फटका. मात्र क्षेत्ररक्षकाने चूक केली आणि या चुकीला माफी नाही आहे. कॅच तर कॅच ड्रॉप केली. धावा मैदानावरती दिला गेल्या. समोर जर आपण बघितलं क्षेत्ररक्षण करत असताना प्रितेश आपण बघतोय कव्हर क्षेत्रामध्ये राकेश पवार तिथे सज्ज होता. अगदी हातामध्ये चेंडू आला असता तर मला वाटते अभिषेक नाईकने जी पहिल्या षटकामध्ये कामगिरी करून दाखवली होती, अगदी त्याच कामगिरीवरती मनीष भोईर सुद्धा खरा उतरला असता. किंबहुना बॉलिंग करत असताना आज सर्वत्र जर आपण विचार केला तर अनेक स्पर्धांमधून मनीष भोईरला आपण बघतो ॲज अ सिनियर प्लेअर ऑफ साई जिराट. मात्र या ठिकाणी खेळत असताना जेव्हा जाळं फेकलं होतं, विकेट आली असती तर मॅचमध्ये पुन्हा एकदा रोमांच असता. मात्र आतापर्यंत जी बॉलिंग आपण बघतोय ना, कमालीची बॉलिंग आहे. कारण आतापर्यंत पीस ऑफ बॉलिंग बघायला मिळाली. प्रत्येक गोलंदाजाने या ठिकाणी क्षेत्ररक्षणाच्या हिशोबाने बॉलिंग केली असं मी म्हणेन. गोलंदाजीमध्ये दमकम ठेवतोय. 39 धावा डिपेंड करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे असं दाखवून दिलं आतापर्यंत. पुन्हा एकदा विघ्नेश स्ट्राईक एंड वरती उभा.
यावेळेचा फटका ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येईल, फिल्डिंग तिथे करेल, तोपर्यंत या ठिकाणी बघा एखादा वेळेला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, वेट फॉर अंपायर डिसिजन, तिसऱ्या पंचांना नियुक्त केलं गेलंय. आता मात्र मॅच मध्ये पुन्हा रोमांच वाढेल. तिसऱ्या पंचांचे दरवाजे येथे आपण जर पाहिले तर ठोठावले गेलेत. तिसरे पंच या मॅच साठी कोण आहेत? सन्माननीय महेश लोखंडे साहेब येथे आहेत. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निर्णय आपल्यापर्यंत येईल. काय जबरदस्त या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. सुरुवातीला असं नव्हतं, कारण आपण 90च्या दशकाकडे जाऊयात. संजयजी येथे आपण बघितलं सचिन रमेश तेंडुलकर सर अनेक स्पर्धांमधून जेव्हा नॉटआउट असताना सुद्धा बाहेर पडलेत. अशा बऱ्याच घटना त्यांच्यासोबत झाल्या होत्या. आता आपण बघितलं अल्ट्रा एज आलाय, त्यानंतर जर विचार केला तर 4 कॅमेऱ्यामध्ये टिपलं जात आहे. अनेक गोष्टी या ठिकाणी आपण पाहिल्या ना, तर अगदी जर विचार केला तर एखादा फलंदाज या मैदानावरती क्वचितच त्याच्यावरती अन्याय होऊ शकतो असं मी म्हणेन. नॉट आउट क्रीज मध्ये पोहोचलाय. या चेंडूवरती बघा मनीष भोईर जेव्हा मैदानावरती आला, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, अनुभव माणसा सर्वात मोठा गुरु आहे, त्याने दाखवून दिलाय. चेंडू पडल्यानंतर उसळला होता आणि त्यानंतर मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. अभिषेक नाईकची कॅप्टन्सी ही सुद्धा तुम्हा सर्वांना बघायला मिळेल. क्षत्रिय माळी समाजाच्या प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. त्याने दाखवून दिलं होतं. जिराट गावातून खेळत असताना मी नेहमी म्हणतो की अनेक कोहिनूर विरे या गावाने दिले. जिराट प्रीमियर लीग फार मोठं व्यासपीठ आहे. यावेळेस मात्र प्रयत्न, शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षण बघा या ठिकाणी अव्वल दर्जाचं आहे. पाठीमागे आपण बघितलं तर कल्पेशला आपण बघतोय जो या ठिकाणी तैनात होता. शॉट फाईन लेगला. त्यानंतर एक शॉट थर्डमॅनला सुद्धा आपण बघत आहोत, पाठीमागे तैनात ठेवलाय. त्यानंतर जर आपण विचार केला क्षेत्ररक्षणाचा तर या ठिकाणी पाहिलं ना आपण तर मैदानावरती ज्या अनुषंगाने डीप कव्हर पॉईंट असेल किंवा डीप कव्हरला दायऱ्यामध्ये ठेवण्यात आलं. त्यानंतर आपण बघतोय वाईडिश लॉंग ऑफ आहे, वाईडिश लॉंग ऑन सुद्धा दिसतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक. आणि त्यानंतर डीप बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन आणि फाईन लेग लॉंग लेग खाली आहे. पुन्हा एकदा मॅच कडे बोलूयात. मनीष भोईर गोलंदाजी करतील. यावेळेस गॅप शोधण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक आलाय, पॉइंटच्या दरम्यान फील्ड केला गेलाय. फिल्डिंग जोपर्यंत होईल ना तोपर्यंत आपण जर विचार केला धावा मैदानावरती मिळतील त्यांना. एक धाव आली, धावसंख्या 13. लो स्कोरिंग मॅच मध्ये हा थरार नेहमी तुम्हाला अनुभवायला मिळू शकतो. विराट प्रीमियर लीगची हीच खरी खासियत आहे. कोणताही संघ कुणालाही सहज जिंकता येणार नाहीये, किंबहुना जिंकू शकत नाहीये. किंबहुना जर आपण पाहिलं या मॅच मध्ये अभिषेक नाईकची कॅप्टन्सी फार महत्वाची. धावा कमी बनल्या, त्याने हार नाही मानली. प्रितेश त्याने दाखवून दिलं की नाही 39 धावा डिपेंड होऊ शकतात. हा फटका चांगला खेळलाय. समोर क्षेत्ररक्षक त्याच्या हातामधून पुन्हा एकदा कॅच ड्रॉप केलाय. एक काम करा, फेविकॉल आता मागवा आणि प्रत्येकाच्या हाताला लावा. आतापर्यंत 2 कॅचेस सोडल्यात त्यांनी, 3 कॅचेस या ठिकाणी सोडल्या गेल्यात. तर विघ्नेश तळे बघा या ठिकाणी ते म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी. आतापर्यंत त्याच्या 3 कॅचेस सोडल्या गेल्यात, 2 षटकं संपलीत, धावा 17 या ठिकाणी आल्यात. तर अजूनही आपण पाहिलं ना 39 करायच्यात म्हटल्यानंतर धाव 15 आहेत. ओके, स्कोरिंग मिस्टेक. धावा आतापर्यंत आपण बघितल्या 2 षटकांच्या नंतर 15 बनल्यात. 12 चेंडू आता येतील आणि अजूनही सामना जर तुम्हाला जिंकायचं ना तर या ठिकाणी आवश्यकता 24 धाव संख्येची, म्हणजे प्रति षटकामध्ये 12 तुम्हाला मारावे लागतील. तर या इनिंग मध्ये प्रितेश आतापर्यंत एकही षटकार किंवा एकही चौकार लगावला नाहीये. अशा असेल की ओमकार पाटील ती कसर पूर्णतः भरून काढेल. गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी आपण बघत आहोत. बॉलिंग करण्यासाठी आता मात्र मैदानावरती उतरवलं गेलंय तो म्हणजेच योगेश नाईक. षटक 3रं आहे. 2 षटके येतील, 12 चेंडू बाकी आहेत आणि या ठिकाणी 24 धावांची अजून रिक्वायरमेंट 15 बनल्यात. एका बाजूला आपण बघत आहोत तो म्हणजे संघ तर आयुष्य 11 संघ मैदानावरती उतरला. सन्माननीय
सन्मान्य अमोलजी सुरवसे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 500 आलेत, मात्र अजूनही एकही षटकार आला नाहीये. भुग्यात ओमकार पाटील जेव्हा स्ट्राईक एंडवरती उभा आहे, गोलंदाजी करण्यासाठी बॉलर तयार. ब्लॉकआउट टाकण्याचा प्रयत्न, समोर क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा विघ्नेश तळे या ठिकाणी डेंजर एंड वरती होता, आज नशीब घेऊन मैदानावरती उतरलाय. तब्बल 4थ्यांदा मी म्हणेन की त्याला या ठिकाणी जीवनदान दिलं गेलं, कारण थ्रो जर अजून परफेक्ट असता या ठिकाणी विकेट मिळाली असती. किंबहुना आपण जर विचार केला तर आतापर्यंत ओमकार पाटील फार कमी चेंडू खेळलाय. यावेळेचा फटका, मैदानावरती क्षेत्ररक्षक. कॅच होण्याची संभावना होती, मात्र इट्स अ टफ कॅच. फार कठीण झेल होता. जेव्हा लॉंगापूर क्षेत्ररक्षक धावत गेला होता, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करत होता आणि तोपर्यंत मात्र या ठिकाणी मी म्हणेन की प्रयत्नांसाठी दाद द्यावी लागेल प्रितेश त्याला, कारण असं वाटत होतं की त्याने अंतर कव्हर केलं. शेवटपर्यंत त्याने प्रयत्न केले होते. जिथे आपण मनीषला पाहिलं, एक चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून आला. अजूनही 22 धावांची रिक्वायरमेंट, 10 चेंडू बाकी आहेत. मॅच ऑन फॉर बोथ साइड्स. सामना मजेशीर आहे. हा चेंडू मात्र वेट फॉर अंपायर डिसिजन हिअर वाईड. धावफलकावरती अतिरिक्त धाव या ठिकाणी घेतली जाईल, दिली जाईल. आता पुन्हा समीकरण बदलेल. 10 चेंडू 21. येणाऱ्या 10 चेंडूवरती 21 धावांची रिक्वायरमेंट आहे. काही जबरदस्त लढती या ठिकाणी आपण बघत आहोत. एका बाजूला विघ्नहर्ता झटपटा हार मानायला तयार नाही, दुसऱ्या बाजूला आयुष्य 11 संघ संघर्ष करतोय, लढतोय मैदानावरती. तर ओमकार पाटील यावेळेस जेव्हा मैदानावरती आहे ना, शॉर्ट ऑफ द लेन टाकण्याचा प्रयत्न केला होता. गुड लेंथ वरती पडल्यानंतर उसळी घेऊन मनीष भोईरच्या हातामध्ये चेंडू गेला. पुन्हा एकदा प्रत्येक चेंडू मागे दडलाय का, तडपण, प्रेशर, संघर्ष जारी आहे. पण याच वेळेस आपण बघितला ओमकार पाटीलच्या बॅटमधून एखादा ब्लास्ट या मॅच मध्ये येणं अपेक्षित आहे, अन्यथा मॅच त्यांच्यापासून दूर चालली आहे. चांगला फटका, चांगलं कनेक्शन या ठिकाणी बघायला मिळालं. लॉंग ऑफला चेंडूला फील्ड केलं गेलं, एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट या ठिकाणी मात्र आता विघ्नेश ला विकेट कॉम्प्रोमाइज करावी लागेल आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. कम ऑन डजे मास्टर. ना प्रत्येक संघाला वाटते की आपण जिंकायला पाहिजे, मात्र जिंकणं इतकं सोपं नाहीये. तुम्हाला काही गोष्टी मिळवाव्या लागतात, मागून मिळत नाही. काही गोष्टी निर्माण कराव्या लागतात, कारण नेहमीच जर तुम्ही पाहाल ना तर प्रत्येक निर्माण झालेल्या खेळाडूची एक सर्वात मोठी हिस्ट्री आहे, त्याचा इतिहास आहे. सहज कोणालाही काही मिळत नाही, त्यामागे सर्वात मोठा संघर्ष दडलेला असतो आणि ते मैदानावरती दाखवून देत आहे अभिषेक नाईक आणि टीम. विघ्नहर्ता झिराटपडाच्या माध्यमातून आतापर्यंत केलेली जी कामगिरी आहे ना, दाद द्यावी लागेल. कारण अभिषेक नाईक म्हटला होता की 38 धावा बनल्यात, ठीक आहे, धावा कमी आल्यात, या ठिकाणी डिपेंड करण्याचा प्रयत्न करू. गोलंदाजीमध्ये योगेश नाईक आलाय, त्याला सफलता त्याने मिळून दिले, त्याने प्रेशर क्रिएट केलं होतं आणि त्याच्या गोलंदाजीवरती जेव्हा धावा नाही आल्या तेव्हा रनआउटची विकेट मिळाली. तर 8 चेंडू बाकी आहेत, 20 धावांची रिक्वायरमेंट. मॅच ऑन. दस पद्धतीने या ठिकाणी चेंडू टाकला होता, चेंडू पुला खालून फरार, चेंडू सीमारेषा पार येतोय, जखमेवरती मीठ सोडणारा चौकार. जबरदस्त फटका मारला होता प्रितेश आणि क्षेत्ररक्षकाने या ठिकाणी आपण बघितलं तर क्षेत्ररक्षणाचा अभाव, खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन. धावा 4 आल्यात आणि त्यानंतर मात्र मॅच पुन्हा टर्न होईल. 7 चेंडू बाकी आहेत, 16 धावांची रिक्वायरमेंट.
ठान लो तो जीत और मान लो तो हार. सामन्यामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी योगेश नाईक कमबॅक करणार का? राऊंड विकेट. बॅटची कडा पुन्हा एकदा ओमकार पाटीलची कॅच सोडली की मॅच. पुन्हा पुन्हा जेव्हा तुम्ही मैदानावरती कॅचेस सोडताय ना, जेव्हा तुम्ही अंततः मॅच बघाल तेव्हा तुम्हाला समजेल ओमकार पाटील काय खेळाडू आहे, ओमकार पाटीलकडे असणारी क्षमता किती मोठी आहे. आणि जेव्हा मॅच क्रुशियल मुवमेंटला आहे, आता 6 चेंडू बाकी आहेत आणि 15 धावांची रिक्वायरमेंट, चला मॅच सुरू करा. आपल्याला आजच्या रात्रीमध्ये 13 मॅचेस कव्हर करायचे. तुम्ही आमचा सुद्धा विचार करा. उद्या सकाळी होळी आहे हे सुद्धा लक्षात असू देत. आणि त्यामुळे प्लेयर्स प्लीज तुम्ही या ठिकाणी कोऑपरेट कराल अशी विनंती तुम्हाला असेल. काही जबरदस्त मॅच झाली. 6 चेंडू बाकी आहेत, 15 धावांची रिक्वायरमेंट आहे. आणि अजूनही जर आपण बघितलं तर ओमकार पाटील जो मैदानावरती स्ट्राईक एंड घेताना बघायला मिळेल. सामना दोन्ही संघांच्या बाजूने समतोल असं मी म्हणेन. विघ्नहर्ता जिराटपडा एका बाजूला आहे, आयुष्य 11 संघाला सुद्धा आपण बघतोय एका बाजूने. मग अमोलजी सुरवसे वाट बघत असतील की आपला संघ जिंकला पाहिजे. दुसऱ्या बाजूने विघ्नहर्ता जिराटपडाचे संघ मला सुद्धा वेट करत असतील की नाही आमचा संघ जिंकला पाहिजे. कुठेही जाऊ नका, ड्रीम्सगेट.in वरती पाहत राहा. जिराट प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम. पहिल्या षटकामध्ये 7 आल्या, त्यानंतर षटकामध्ये 8 आल्या, त्यानंतर षटकामध्ये 9 आल्या. म्हणजे आपण बघितलं चढता क्रम आहे. 6 चेंडू बाकी आहेत, 15 धावांची रिक्वायरमेंट. गोलंदाजच्या मार्क वरती या ठिकाणी कल्पेश पेडारे. आज आपल्या संघासाठी, संघ मालकांसाठी लढावं लागेल, या पूर्ण टीमसाठी झुंजावं लागेल. स्ट्राईक एंड वरती ओमकार पाटील आहे. ओमकारने बऱ्याच वेळा ही किमया करून दाखवले. द बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच ही सर्वात मोठी कॉन्ट्रोवर्सी असेल. डॉमिनन्स या ठिकाणी बघायला मिळाला ओमकार पाटीलचा. एक बाउंड्री त्याच्या माध्यमातून आली. कॅचेस सुटल्या गेल्यात. एक महत्वाची बाब, जेव्हा तुम्ही मैदानावरती उतरता बॉलिंग प्रॅक्टिस होते, त्यानंतर बॅटिंग प्रॅक्टिस सुद्धा केली जाते. मात्र फिल्डिंग प्रॅक्टिस, क्षेत्ररक्षणाचा अभाव. आतापर्यंत 5 कॅच ड्रॉप झाल्यात या सेकंड इनिंग मध्ये. जे सोडले गेले इत्तमभूत माहिती आहे. आमच्या बाजूला दर्णे सर बसलेत आणि प्रत्येक या ठिकाणची मुवमेंट त्यांच्या माध्यमातून कॅप्चर केली जाते. ऑनलाईन स्कोरिंग करणाऱ्याला सुद्धा या ठिकाणी माहिती नसेल, मात्र जे दर्णे गुरुजींना माहिती आहे. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्क वरती कल्पेश पेटारेला आपण बघत आहोत. रनअप घेतला गेला. मनीष भोईर आहे विकेट किपर म्हणून. विकेट किपिंग करत असताना या ठिकाणी ओमकार पाटील त्याचा शिष्य मैदानावरती आहे, जो या ठिकाणी बॅटिंग करेल. क्लोज विकेट किपिंग आहे. तर या चेंडूवरती ब्लाइंडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडूवरती बघा, चेंडू बाउंड लाईनच्या दिशेला ट्रॅव्हल करेल. चेंडू सीमारेषा पार येतोय. संजीवनी देणारा चौकार. सामन्यामध्ये आता बघा 5 चेंडू बाकी आहेत, आवश्यकता 11 धावांची. पाच चेंडू बाकी आहेत, 11 धावांची रिक्वायरमेंट. कोणता संघ कोणावरती हावी ठरेल? कल्पेश आलाय. कल्पेशच्या या गोलंदाजीवरती ट्रॅप सेट केला होता ओमकार पाटील आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती प्रत्येक या ठिकाणी डॉट चेंडू नंतर टाळ्यांचा आवाज आमच्यापर्यंत येतोय. ओमकारने पहिल्या चेंडूवरती चौकार मारला होता, त्यानंतर अमोल सुरवसे खुश झाले असतील. त्यानंतर हा चेंडू डॉट आलाय. 4 चेंडू बाकी आहेत. आता जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची रिक्वायरमेंट आहे. 2 बिग स्ट्रोक, 2 आउट ऑफ द पार्क. तुम्हाला मारावे लागतील. ओमकार पाटील नाम सुना होगा. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर भिरकावून दिलाय. सीमारेषा पार येतोय. धमाका षटकार. मात्र मॅच मधली जर आपण बघितलं ना, सिच्युएशन पूर्ण पालटली. कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला.
आतापर्यंत बघितलं आपण 3 चेंडू आता येतील. 5 धावांची रिक्वायरमेंट आहे. ओमकार पाटील स्ट्राईक वरती या. सामन्यामध्ये रोमांच. ओमकार पाटील आपल्या संघासाठी लढतोय. चेंडू या ठिकाणी खराब होता. शॉर्ट ऑफ द रिंग टाकण्याचा प्रयत्न. ओमकार पाटीलचा फेवरेट स्ट्रोक त्याने एक्झिक्युशन त्याने दाखवून दिलं. चेंडूवरती प्रहार केला. 3 चेंडू बाकी आहेत. 5 धावांची रिक्वायरमेंट. नायक की खलनायक ओमकार पाटील स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. गॅप येथे शोधली जाईल का? एक धाव तर आली आहे. क्षेत्ररक्षण बघा जबरदस्त केलं गेलंय. 2 धावा मैदानावरती आता या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. मित्रांनो तुम्हाला मॅच आवडली असेल ना, जोरदार टाळ्यांचा आवाज आमच्यापर्यंत येऊ देत. विराट प्रीमियर लीग काय जबरदस्त मॅच आहे. एक शॉट. ओके म्हणजे आता दुष्काळात 13वा महिना. जेव्हा धावांची गरज आहे ना तेव्हा मैदानावरती अशा चुका तुम्ही करू शकत नाहीत. किंबहुना ओमकार पाटील आहे या ठिकाणी आपण जर विचार केला तर एक धाव या ठिकाणी जरूर मिळेल. तर आता 2 चेंडू बाकी आहेत आणि धावा 4. 2 चेंडू 4. ज्या वेळेस तुम्ही मैदानावरती येता ना त्यावेळेस मैदानावरती धाव घेत असताना धाव पूर्ण सुद्धा झाली पाहिजे. या बेसिक गोष्टी आहेत आणि ही चूक या ठिकाणी ओमकारकडनं झाली. मात्र 2 चेंडू बाकी आहेत. 4 धावांची आवश्यकता. दोन्ही संघ प्रबल दावेदारी स्पष्ट करतात. यावेळेचा चेंडू बघा कल्पेश पेटारे बाउन्स बॅक करतोय. ओमकार पाटील आहे त्याच्यावरती सुद्धा दबाव प्रक्षेपित केलाय. टाळ्यांचा आवाज येऊ देत मित्रांनो. 1 चेंडू बाकी आहे आणि 4 धावांची आवश्यकता. झेडपीएल जिराटकरांसाठी असणारी सर्वात मोठी स्पर्धा जिराट प्रीमियर लीग झेडपीएल. 1 चेंडू 4. एक चेंडू 4 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस आहे. एक मिनिट थांबा. 1 मिनिट. शॉर्ट रन नाही असं पंचांच्या माध्यमातून सांगितलं गेलंय.
दोन्ही टीमचे संघ मालक आणि कर्णधार येऊन द्या इथे बघू. दोन्ही टीमचे संघ बऱ्याच गोष्टी घडतात. टेक्नॉलॉजीचा पूर्णतः वापर यात केला गेला आणि एक चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. जिथे 4 पाहिजे होत्या आता 3 असतील. ओमकार पाटील स्ट्राईक वरती, कल्पेश पेठारे पुन्हा एकदा या मॅच मध्ये. एका बाजूला विघ्नहर्ता जिराटपडा आणि आयुष्य 11. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग इथे झालं होतं, मात्र ठीक आहे. थर्ड अंपायर चेक करत होते आणि त्याच्यामुळे या ठिकाणी बऱ्याच गोष्टी घडल्या. त्यांचं या ठिकाणी कोऑर्डिनेशन नाही झालं. एक चेंडू बाकी, 3 धावांची आवश्यकता. ओके,
चला एक चेंडू बाकी आहे, 3 धावांची आवश्यकता, टाइम लिमिट आहे देखील लक्षात ठेवा. सामना सुरू करा, कारण आज आपल्याला रात्री 13 मॅचेस कव्हर करायचे आहेत. तर येथे एक चेंडू बाकी, 3 धावांची आवश्यकता. मॅच दोन्ही संघांच्या बाजूला समतोल आहे असं मी म्हणेन. दोन्ही संघांना अजूनही इथून मॅच जिंकता येऊ शकते. एखादा चांगला चेंडू मॅच तुम्ही जिंकाल. विघ्नहर्ता जिराट पडा, एखादा खराब चेंडू आयुष्य 11 जिराट संघाचा ओमकार पाटील या मॅच मध्ये आपल्या संघासाठी विजयश्री आणून देईल. दोन आल्यात आणि एका धाब्याने हा सामना येथे जिंकला. क्या बात आहे, काय सेलिब्रेशन आहे, काय माहोल आहे. जिराट प्रीमियर लीग 2025. एक धाव किती महत्वाची संजयजी. काय जबरदस्त मॅच झाली. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आला. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण असेल याच्यावरती सुद्धा चर्चासत्र सुरू राहील. तर येथे आपण वळणार सुद्धा आहोत. तर पहिल्या षटकामध्ये जबरदस्त बॉलिंग त्याच्या माध्यमातून आली. बॅटिंग करताना सुद्धा त्याने येथे धावा मैदानावरती बनवल्या गेल्यात.